नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड नगरपालिकेच्या कारभाराविरोधात आता जनाक्रोश उफाळून आला असून माहिती अधिकार प्रवक्ते विनायक माने यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन छेडले आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई, लाखो रुपयांची थकीत कर वसुली, पाईपलाईन कामातील कथित अनियमितता आणि कचरा वाहतूक घोटाळ्याची चौकशी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। नगरपालिकेच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दौंड नगर परिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे। दौंड शहरातील या घडामोडीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र रणधीर यांनी। पाहूया उपोषणकर्ते विनायक माने यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली। नमस्कार, मी विनायक कुंडलिक माने, सामाजिक कार्यकर्ता। मी 5/5/2026 पासून या दौंड नगरपालिकेच्या गेटसमोर लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन चालू केले। आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। या 5व्या दिवसात हे जे मुख्य अधिकारी आहेत यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। वास्तविक पाहता या काल 5 वाजता त्यांनी एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जे भीमतडी शिक्षण संस्थेकडं थकीत विकास शुल्काची जी बाकी आहे 60 लाख रुपये आणि त्यांनी केलेले जे बेकायदेशीर बांधकाम आहे 550 चौरस मीटर, ते बांधकाम पाडण्याच्या त्यांनी वारंवार नोटिसा बजावलेल्या आहेत आणि 25/6/2025ला देखील त्यांनी नोटीस बजावलेली आहे। तर या नोटिसीच्या संदर्भाने त्यांनी असं सांगितलं की सदर भीमतडी शिक्षण संस्था आहे यांनी शासनाकडे अपील केलेलं आहे, म्हणून कारवाई करता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। वास्तविक पाहता 25/6/2025ला जी त्यांनी नोटीस बजावलेली आहे तर त्याच्या अगोदर हे अपील त्या संस्थेने शासनाकडे केलेलं आहे। मग अपील त्यांनी अपील केलं होतं गेल्या वर्षी काहीतरी साधारण फेब्रुवारी 2025ला। मग अपील होतं तर मग तुम्ही 25/6/2025ला नोटीस कशी काय काढली बांधकाम पाडायची? तर ह्या ह्या नोटिसीचं त्यांना भान राहिलेलं नाही। म्हणजे तुम्ही अपील चालू असताना बांधकाम पाडा म्हणायचे नोटीस काढू शकता, 30 दिवसात बांधकाम पाडा असं त्यांनी सांगितलं। परंतु 30 दिवसानंतर त्यांनी बांधकाम पाडलेलं नाही। त्याला नोटिसीला आज वर्ष होत आलेलं आहे आणि जी वसुलीची नोटीस बजावलेली त्याला देखील जवळपास 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे। जास्त 1 वर्ष म्हणजे 1.5 वर्ष झालेलं आहे। तर त्या देखील त्यांनी वसुलीची कारवाई केली नाही। वास्तविक पाहता जर अधिकाऱ्यांनी ठराविक मुदतीत नोटीस बजावली असेल आणि त्या मुदतीनंतर कारवाई जर नाही केली तर हा एक भ्रष्टाचार समजला जातो। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965चे कलम 75(7) आणि 76(1) प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्यांची जी ही कार्यप्रणाली आहे ही टोटल हुजळेगिरी करणारी कार्यप्रणाली आहे आणि राजकीय लोकांचे लांगून चालून करणारी ही कार्यप्रणाली आहे। तर ह्या कायद्या नमूद केल्याप्रमाणे मी आता येत्या सोमवारी हे जे कलम आहे 75(7) आणि 76(1) याप्रमाणे त्यांची तक्रार रीतसर तक्रार करणार आहे पुराव्यानिशी। तर ह्या कलमामध्ये अशी तरतूद आहे, जर त्यांनी असे काम केलेलं आहे आणि ह्या तक्रारी अर्जानुसार कुठल्याही परिस्थितीत संचालक महाराष्ट्र राज्य आणि हे विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी जर 15 दिवसात ह्या तक्रारी अर्जावर कारवाई नाही केली तर त्याच्या विरोधात 15 दिवसानंतरच लगेच हायकोर्टात जायची तरतूद आहे। परंतु हे जे पुरावे ते माझ्याकडे स्ट्रॉंग आहे, त्यामुळे 15 दिवसात त्यांची ह्या नगरपालिकेकडून गच्छती होणार आहे म्हणजे होणार आहे। दुसरा एक माझ्या आंदोलनातील विषय होता की घनकचरा संकलन। तर नियमान्वये ज्या 12 घंटे गाड्या आहेत आणि एक मोठी गाडी असते कुंड्या उचलायची,
तर ह्याला GPS प्रणाली बसवणे क्रमप्राप्त असतं, जेणेकरून GPS प्रणाली अशासाठी बसवली जाते की ह्या 12 गाड्या नेमकं काय काम करतात, किती कचरा उचलतात आणि त्याचं ते सगळं ते रेकॉर्डिंग त्या GPSमुळं होत असतं. परंतु ह्या शिवनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे की GPS प्रणाली अजिबात बसवलेली नाही, जेणेकरून आवाच्या सवा ह्यांना बिल काढून ठेकेदाराच्या घशात घालता यावं आणि त्यातला मलिदा खाण्यासाठीची GPS प्रणाली बसवली नाही. तर ह्या देखील मी लाचलुचपत ACBकडे रीतसर पुरवण्याची तक्रार दाखल करणार आहे. आणि दुसरे जे विषय आहे, एका नगरसेवकाने सिटी सर्व नंबर 2771 प्लॉट नंबर 13 आणि 14 पार्टली ह्याच्यामध्ये जे सुधारित बांधकाम परवानगी घेतलेली, ही बांधकाम परवानगी खोट्या मोजणी नकाशाच्या आधारे सामिलीकरणाच्या आणि एकत्रीकरणाच्या खोट्या प्रॉपर्टीच्या कार्डच्या आधारे घेतलेली आहे. तर हे बोगस घेतल्या असल्याबाबत मी त्यांना पुरावे दिलेले आहेत. परंतु तरी देखील मुख्याधिकारी काय करतात, वेळ मारून घेण्यासाठी आता परत म्हणतात त्यांना पत्र लिहिलं आहे. ॲक्च्युली आता सगळा त्यांनी शहानिशा केलेली आहे. यापूर्वी सिटी सर्वेकडून त्यांना पत्र आलेलं आहे की माने यांनी जे तुमच्याकडे पुरावे दिले ते आम्ही दिलेले आहेत आणि ते बरोबर आहे आणि जशी इथे वस्तू तिथे सिटी सर्वेच्या अभिलेखात त्याप्रमाणे आम्ही मेन्शन करून त्याला दिलेलं आहे. तर ह्याच्यावर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित असताना त्यांनी वेळ मारून येण्याची कार्यप्रणाली राबवलेली आहे. तसेच हे जे भीमतडी शिक्षण संस्थेने बांधकाम केलेलं आहे, बेकायदेशीर बांधकाम, याला जवळजवळ 3 ते 4 वेळा हे बांधकाम बेकायदेशीर आहे म्हणून पाडण्यात यावे याकरिता त्याला नोटीस दिलेली आहे. ती नोटीस याकरिता दिलेली की प्लॅन वेगळा मंजूर केलेला आहे. प्लॅन असा कसा मंजूर केलेला आहे की 12 गाळे जे आहेत दोन्ही बाजूने तिथं जागा अशी कर्व आहे, निमुळती आहे. तर एक दुकान पुढं तर त्याच्या मागं दुसरं दुकान, त्याच्या मागं अंतर करून दुसरं दुकान, असे पायऱ्या त्याची परवानगी आहे. परंतु यांनी काय केले, एका सरळ रेषेत दुकाने 12 दुकान गाळे काढलेले आणि त्यापैकी बराचसा भाग रस्त्याच्या हद्दीत येतोय म्हणून ते दुकानं पाडा म्हणून ती नोटीस काढलेली. पण काय झालं, 25/6/2025ला नोटीस काढल्यानंतर या मुख्य अधिकाऱ्याच्या उरावर ते बांधकाम तर पाडलंच नाही, परंतु रस्त्याच्या हद्दीत एक वटा बांधला प्युअर ब्लॉकचा आणि वटा बांधून जणू काय त्यांना सांगितलं की मी तुमच्या नोटिसीला जुमाळत नाही, तुमच्या नोटिसीला मी पायदळी तुडवलेला आहे, तुमच्या नोटिसीला मी त्याच्या शेजारी एक मोठी कचराकुंडी त्यात टाकलेली आहे, ही असं त्यांनी इशारा त्यांना दिलेला आहे. वास्तविक पाहता जर रस्त्याच्या हद्दीत बांधकाम असेल तर कुठलीही नोटीस न देता त्यांना ते काढायचे अधिकार आहेत. परंतु ह्या काल दिलेल्या त्यांनी पत्रावरून असं निदर्शनात येत आहे की हे जे अधिकारी आहेत हे पूर्णपणे म्हणजे राजकीय दबावाखाली आहेत आणि ह्या कारवाईमध्ये त्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. मी जबाबदारीने बोलतो आणि याच्या विरोधात मी आता महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965चे कलम 75(7) व 76(1) प्रमाणे रीतसर विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966चे कलम 154 प्रमाणे देखील सचिव नगरविकास प्रशासन, प्रधान सचिव नगरविकास प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे, जेणेकरून हे जे अधिकारी यांची हिंमत नाही ती अतिक्रमण पाडायची. त्यामध्ये अशी तरतूद आहे 154मध्ये. ते हे अतिक्रमण पाडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांची नियुक्ती करतात त्या कलमाखाली आणि ते जर अधिकारी उपलब्ध नसेल तर सहाय्यक संचालक नगररचना पुणे यांची नेमणूक करून ते अतिक्रमण पाडलं जातं. तर त्याप्रमाणे मी पुढील आंदोलन नाही पण रीतसर तक्रार दाखल